श्री स्वामी समर्थ. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. 2024 मध्ये होळी 25 मार्च रोजी साजरी केली जाईल आणि त्याच्या एक दिवस आधी होलिका दहन म्हणजे होळी पौर्णिमा साजरी केली जाईल. 24 मार्चला होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा 11:13 पासून ते 12:07 असेल. होळी हा सण बंधुभाव आणि प्रेमाचं प्रतीक मानला जातो. असं म्हटलं जातं की होलिका दहनाच्या दिवशी सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. श्रीकृष्णांना होळीचा सण प्रिय होता म्हणून वृंदावनात 40 दिवस होळीचा सण साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार प्रल्हादने त्याचे वडील हिरण्यकश्यप यांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आणि भगवान श्री विष्णूंची प्रार्थना केली. हिरण्यकश्यपूने त्याला मारण्यासाठी आपली बहीण होलिकाची मदत घेतली होती. होलिकाला वरदान होते की अग्नीने तिचे काहीच नुकसान होणार नाही. होलिका प्रल्हादला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली. भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादला कोणतीही हानी झाली नाही आणि होलिका आगीत जळून राख झाली. होळीच्या दिवशी सगळी नकारात्मकता नष्ट करून घरामध्ये सकारात्मक वातावरण आणि लक्ष्मीची आराधना करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, घरातील वातावरण सकारात्मक होण्यासाठी, घराची प्रगती करण्यासाठी होळीच्या आधी काही वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी आपल्याला त्या घरामध्ये स्थापित करायच्या आहेत. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, सकारात्मकता येऊन घरातली नकारात्मकता, दारिद्र्य कायमचे संपून जाईल? तर याबद्दलची परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आपण खरेदी करून आणला तर त्यामुळे जीवनामध्ये आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागत नाही. होलिका दहन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेच्या तारखेला केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदा तिथीला रंगाने होळी खेळली जाते. हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात. असे केल्याने देवी लक्ष्मी नेहमी घरामध्ये वास करते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तुम्ही पाहिलेलं असेल की अनेकदा असं होतं की खूप प्रयत्न करून देखील आयुष्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये समृद्धी येत नाही. तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतात. तर हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे आणि ती घराच्या मुख्य दरवाजावर लावायची आहे. यामुळे घरातील वास्तुदोष तर दूर होतीलच, त्यामुळे शिवाय घरामध्ये सकारात्मक वातावरण देखील तयार होईल. तर ती वस्तू आहे म्हणजे स्वस्तिक. तर स्वस्तिक हे अतिशय शुभ चिन्ह मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक ह्या चिन्हाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही होळीच्या अगोदर स्वस्तिक हे चिन्ह खरेदी करून आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर होळीच्या दिवशी तुम्हाला हे स्वस्तिक ह्या चिन्हाची स्थापना करायची आहे. यामुळे घरातील सगळे नकारात्मकता निघून जाऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुम्हाला आढळून येईल. घरातील सगळ्या अडीअडचणी दूर होतील. घराकडे माता लक्ष्मी आकर्षित केली जाईल. तसेच होळीच्या दिवशी आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. त्यासोबत स्वस्तिकची हळदी, कुंकू, पुष्प, अक्षता वाहून पूजा करायची. मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला दिवे लावायचे आहेत आणि उंबरठ्याची देखील हळदी, कुंकू, पुष्प, अक्षता वाहून पूजा करायची आहे. घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला फिश टँक ठेवा, कारण की ते कुबेराचं स्थान मानलं जातं. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. घरात संपत्ती आणण्याचा हा एक निश्चित मार्ग मानला जातो. होळीच्या आधी तुमच्या घरी बांबूचे रोप नक्की आणा. बांबूच्या रोपामुळे घरामध्ये सौभाग्य येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहते. तुम्ही पाहिलं असेल की लोक अनेकदा आर्थिक अडचणीत असतात. त्यामुळे होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणा. होळीच्या दिवशी असं केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर हळद लावून तिजोरीमध्ये ठेवा. या उपायामुळे आर्थिक समस्यापासून सुटका मिळते.
वास्तुशास्त्रामध्ये कासव घरात ठेवल्यास व्यक्तीचे जीवन यशस्वी आणि आनंदी बनू लागते. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती चांगल्या जीवनशैलीसह कठोर परिश्रम सुद्धा करत असते. काही लोकांना ही संपत्ती आणि ऐश्वर्य सहज मिळते, तर काही लोक कठोर परिश्रम करून देखील त्यांपासून वंचित राहतात. या सर्वाचं कारण व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित असते. जर एखाद्या व्यक्तीला कठोर परिश्रम करून देखील अपेक्षित परिणाम मिळत नसतील आणि सतत पैसे कमी पडत असतील, तर काही वास्तू उपाय आपण करू शकतो. होळीच्या दिवशी घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवली तर त्याची आर्थिक स्थिती तर मजबूत होतेच आणि प्रगतीत येणारे अडथळे देखील दूर होतात. घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने पैसा आणि धनधान्य मिळवण्याचा मार्ग खुला होतो. तुम्ही घरात धातूचे किंवा क्रिस्टलचे कासव ठेवू शकता. कासव ठेवल्यानंतर कासवाच्या जर खाली अंक असतील तर ते कासव तांदळामध्ये ठेवलं जातं किंवा कासवाच्या खाली अंक नसेल तर ते कासव पाण्यामध्ये ठेवलं जातं. कासवाची जी दिशा असते, कासवाचं जे तोंड असतं ते उत्तर दिशेला करावं, कारण की उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेरांची दिशा मानली जाते. त्यामुळे कासव जर तुम्ही घरामध्ये स्थापन करणार असाल तर त्याचं तोंड हे उत्तर दिशेला असावं आणि कासवावरती श्रीयंत्र किंवा कासवाच्या खाली अंक असतील तर असं कासव तुम्ही तांदळामध्ये स्थापित करावं किंवा अंक नसतील, श्रीयंत्र नसेल तर असं कासव तुम्ही पाण्यामध्ये स्थापित करू शकता. कासव घरामध्ये ठेवल्याने अशुभ फळ देणारे ग्रह देखील शुभ परिणाम देऊ लागतात आणि त्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आपोआप संपतात. याशिवाय आरोग्य सुधारण्याबरोबर आर्थिक समस्यापासून देखील सुटका मिळते. होळीच्या आधी तिसरी वस्तू घरी आणावी ती म्हणजे जलपात्र. कोणतेही जलपात्र घरी घेऊन यावे, जसं की माठ असेल, कोणतेही तांब्याचे भांडे असेल ज्यात आपण फक्त पाणी भरून ठेवणार असू, असं हे जलपात्र तुम्ही नक्की घरात खरेदी करून आणा आणि ते जलपात्र पाण्याने भरून उत्तर दिशेकडे ठेवावे आणि त्यातील पाणी बदलत राहावे. उत्तर दिशेचं तत्व हे जल आहे आणि जर का आपण असे जलपात्र उत्तर दिशेस ठेवल्यास आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगती होते. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला जर माठ खरेदी करून आणायचा असेल किंवा मातीचे एखादे पाण्याचं भांडं खरेदी करून आणायचं असेल तर ते तुम्ही नक्की खरेदी करून आणून उत्तर दिशेलाच तुम्ही स्थापित करू शकता. किंवा तुम्हाला एखादा देवाचा तांब्या किंवा असं एखादं पात्र तुम्हाला म्हणजे ज्यामध्ये फक्त पाणी ठेवलं जाईल असं जलपात्र तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी घरामध्ये ते स्थापन करायचं आहे. आपल्या घरात ईशान्य दिशेला पळणारे घोडे यांचे चित्र नक्की लावावे. या चित्रात कमीत कमी 7 घोडे नक्की असावे. त्याचा रंग हा लाल किंवा काळा असावा. असे पळणारे घोडे जर का ईशान्य दिशेला लावले तर धन आगमनाचे अनेक स्तोत्र निर्माण होतात आणि आपली आर्थिक समस्या कमी होऊ लागते. यानंतरची वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता ती म्हणजे पिरॅमिड. तर यामध्ये धन आकर्षित करण्याची ताकद असते. त्यामुळे आपल्या घरात धन जास्त प्रमाणात यावे असं वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवतो त्या ठिकाणी हे पिरॅमिड ठेवावे. यानंतरची वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता ती म्हणजे लक्ष्मीची पावले. तर घराच्या उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावले असावेत. तुम्ही तुमच्या कुवतीनुसार जशी हवी तशी लक्ष्मीची पावले खरेदी करून आणू शकता. लक्ष्मीची पावले अगदी तुम्ही चांदीची देखील या दिवशी बनवून घेऊ शकता आणि त्याची स्थापना होळीच्या दिवशी तुम्ही करू शकता. होळीच्या शुभ दिवशी आपण जर घरामध्ये लक्ष्मीची पावले स्थापित केली तर घरातील नकारात्मकता नष्ट होते, वास्तुदोष नष्ट होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. त्यासाठी लक्ष्मीची पावले उंबरठ्यावरती तुम्ही या दिवशी स्थापन करू शकता. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं आणि त्यावरती लक्ष्मीची पावले स्थापन करावी. लक्ष्मीची पावले स्थापन करत असताना अगोदर त्याला तुम्ही हळदी कुंकवाने स्नान घालू शकता. गंगाजलाने किंवा पंचामृताने हळदमध्ये थोडंसं पाणी मिसळून हळदीच्या पाण्याने देखील तुम्ही स्नान घालू शकता. अशा पद्धतीने विधिवत लक्ष्मीच्या पावलांची पूजा करून त्यानंतर ही पावले तुम्ही उंबरठ्यावरती लावू शकता. याशिवाय तुम्ही दक्षिणावर्ती शंख खरेदी करून आणून घरामध्ये स्थापित करू शकता. याशिवाय तुम्ही हळद देखील खरेदी करू शकता. हळद हे भरपूर प्रमाणात नकारात्मकता नष्ट करते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार करते. याशिवाय तुम्ही श्रीयंत्र किंवा कवड्या देखील खरेदी करून आणू शकता. घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून त्याच्यावरती पंचामृताने अभिषेक करून त्यानंतर हे श्रीयंत्र तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता. घरामध्ये कवड्या
नसतील तर तुम्ही या दिवशी 5-7 कवड्या खरेदी करून आणू शकता किंवा 11 कवड्या खरेदी करून आणू शकता. कवड्या खरेदी करत असताना त्या पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करून आणाव्यात आणि घरामध्येच त्या स्थापित कराव्यात. होळीच्या आधी अशा काही वस्तू खरेदी करून होळी दिवशी तुम्ही घरामध्ये त्या स्थापित केल्याने नक्कीच घरामधील सगळी नकारात्मकता, वास्तुदोष नष्ट होतील आणि घरामध्ये अधिक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. घरामधील वातावरण हे सकारात्मक होईल. घरामध्ये क्लेश, भांडणे, दुःख, कटकटी किंवा आर्थिक समस्या राहणार नाहीत. त्यासाठी यातील काही कमीत कमी वस्तू तुम्ही नक्की घरामध्ये खरेदी करून त्याची घरामध्ये स्थापना करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.